मित्रांनो, आपण आज महा-टी-ई-टी 2025च्या पेपरमधले 2 प्रश्न सोडवणार आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण महा-टी-ई-टी संदर्भात काही प्रश्न गणिताचे सोडवलेले आहेत. आपल्या चॅनलवरती आपण महा-टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी या 2 परीक्षांमधील मागील वर्षाचे जे प्रश्न आलेले आहेत पेपरमध्ये ते सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल. तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण महा-टी-ई-टी साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी गणिताचा पूर्ण अभ्यास सिलेबस घेणार आहोत. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला बघूया गणित क्रमांक 106 आहे, कसं करता येईल ते. अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 असेल तर अजय अतुल यांच्या आजच्या वयातील फरक काढा. सोपं इथे आपल्याला समानपट x मानायचे. समानपट x मानू आणि म्हणून बघा आपल्याला जरा घाईमध्ये करायचे, कारण आपल्याला ऑप्शन हवेत. तर अजयचं आजचं वय होईल 5x. अजयचे आजचे वय 5x वर्ष आणि अतुलचे आजचे वय हे होणार आहे 6x वर्षे. दोघांचं वय आपल्याला आजचं वय मिळालं. आता 20 वर्षानंतर त्यांचे वय काय होतील? अजयचे वय आजचं वय 5x होतं, 20 वर्षानंतर काय होणार आहे? 5x अधिक 20 आणि अतुलचे वय 6x अधिक 20. आता आपल्याला काय म्हटलं उदाहरणामध्ये की 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 9:10 आहे. म्हणजेच जर आपण ह्या दोघांचं गुणोत्तर घेतलं 5x अधिक 20 छेद 6x अधिक 20 तर आपल्याला मिळणार आहे 9/10. तर एकच गुणाकार करा. 10 कंसात 5x अधिक 20 बरोबर 9 कंसात 6x अधिक 20. हे इकडे गेले, हे इकडे गेले. मग 10 गुणिले 5 50x, 10 गुणिले 20 200, 9 सक 54x आणि 20 90 9 18 म्हणजे 180. आता आपण काय करूया? 50 तिकडे घेऊन जाऊया, 180 इकडे घेऊन येऊया. मग 200 आधीपासून इकडे होते, 180 इकडे आले वजा झाले. 54 आधीपासून इकडे होते, 50 तिकडे गेले वजा झाले. 200 तून 180 गेले राहिले 20, 54 म्हणून 50 गेले राहिले 4x. 4 ला इकडे घेऊन या म्हणजे x किती येईल? 20/4. 4चा पाडा बोला 4×5 = x येईल 5. आता आपल्या दोघांचं वय काढायचंय. मग अजयचं वय काय होतं? अजयचे वय 5x म्हणजेच 5 गुणिले 5 म्हणजेच 25 आणि अतुल चे वय 6x म्हणजे 6 गुणिले 5 म्हणजेच 30. दोघांचं वय मिळालं 25 आणि 30. मग यातला फरक बघा, 30 25 गेले, उरले 5 वर्षे. म्हणजे आपलं ऑप्शन 1 हे बरोबर ऑप्शन असणार आहे. बघा इतकं सोपं गणित. आता हे मी मोठं करून दिलंय, तुम्हाला त्वरित करायचंय. हे तुम्ही जरा स्पीडने केलं, तुम्ही शिक्षक आहात त्यामुळे तुम्ही हे गणित स्पीडने केलं तुम्ही कमी वेळेमध्ये हे गणित करू शकता. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा काय म्हटलंय, x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7. तर x अधिक 1/x ची किंमत काढा. सोपं आहे. सॉरी बघा पुन्हा सांगतो, x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7. तर x अधिक 1/x ची किंमत काढा. 4 ऑप्शन आहेत, बरोबर उत्तर काय आपल्याला ठरवायचंय. आपण जे दिलंय ते घेऊया. आपण हे काढायचं ना, मग हेच घेऊया. x अधिक 1/x याचा जर मी वर्ग केला, कंसाचा वर्ग, तर आपल्याला काय मिळणार आहे? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिल्या पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे आपल्याला माहिती आहे, आपण खूप लहानपणापासून हे करतोय. हा वरचा x आणि खालचा x गेला म्हणजे x अधिक 1/x चा वर्ग बरोबर x वर्ग. ह्याला पुढे घेऊया, अधिक 1/x वर्ग अधिक 2. आता ही किंमत बघा आपल्याकडे आहे 7. मांडा इथं 7. मग 7 अधिक 2 म्हणजेच 9. मग x अधिक 1/x कंसाचा वर्ग बरोबर 9. तर आपण जर वर्गमूळ घेतलं x अधिक 1/x आपल्याला किती मिळणार आहे?
3 मिळणार आहे आणि आपलं 3चं ऑप्शन कुठे आहे बघा, ऑप्शन 3 हे आपलं 3चं ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे हे गणित आपण करू शकतो. आपण महाटीईटी 2025 मधले 2 गणित घेतलेले आहेत. असंच आपण गणित सोडवणार आहोत. जसजशी डिमांड वाढेल या व्हिडिओसाठी तशी मी याची जास्त गणित सोडवणार आहे. त्यामुळे तुम्हाला शेअर करायचे, लाईक करायचे, कमेंट तुम्ही करू शकता आणि आपण गणित भाग टीईटी महाटीईटी मधलं पेपर 2 आपण सोडवणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.